बस प्रवासात महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई. 2 लाखांचे दागिने केले होते लंपास. बस प्रवासादरम्यान सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या 4 महिला आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतले. बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड बुलढाणा व श्रेणिक लोढा खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. फेमिनाबी नूर मोहम्मद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 4 फेब्रुवारी 2026 रोजी देऊळगाव राजा ते देऊळगाव मही दरम्यान बसमध्ये प्रवास करत असताना 4 अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतील सोन्याचे दागिने असलेले पाकिट चोरी केले. या पाकिटात सुमारे 190 मणी असलेली पोत, 3 पोती तसेच 17 नग पुतळ्या असून एकूण किंमत अंदाजे 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी देऊळगाव राजा येथून नंदिनी सुरी गड्डी, पार्वती राकेश गड्डी, कस्तुरी राम गड्डी, सर्व राहणार सोलापूर तसेच लक्ष्मी व्यंकटेश मच्छा वय 25 राहणार माजलगाव या 4 महिला आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादीने आरोपींची ओळख पटविल्यानंतर त्यांचे वैद्यकीय परीक्षण करून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिंड यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, महिला हेड कॉन्स्टेबल वनिता शिमणे व पोलीस कॉन्स्टेबल मनोज खर्डे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. दरम्यान प्रवाशांनी बस प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनास्थळी ठाणेदार ब्रह्मागिरी यांनी भेट दिली होती. पुढील तपास उपनिरीक्षक मिंड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.